नमस्कार. डॉक्टर ग वा करंदीकर भारतीय संस्कृती व्यासपीठाच्या ऑनलाईन स्क्रीनवर मी प्रथमच व्याख्यान देत आहे. गीता रहस्यावर मी अभ्यास करावा ही प्रेरणा दादांचीच, म्हणजे माझे वडील डॉक्टर ग वा करंदीकर यांचीच. त्यामुळे आजचे हे व्याख्यान मी त्यांनाच समर्पित करते आहे. सुरुवातीला सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे यांचे मी मनपूर्वक आभार मानते. डॉक्टर मुकुंद दातार सर आणि संध्या कोल्हटकर मॅडम, मोने सर यांचेही मनपूर्वक आभार. गीता रहस्य हा तसा जरासा अवघड आणि तरीही अतिशय महत्वाचा असा ग्रंथराज आहे. खरं म्हणजे तो भारतीय संस्कृतीवर प्रकाश टाकणारा असा महाग्रंथ आहे आणि म्हणून आपण या महाग्रंथाचा विचार या संस्कृती व्यासपीठावर करणार आहोत. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्. नारायणाला नमस्कार करून, नरोत्तमाला वंदन करून, देवी सरस्वतीला आणि तसेच महर्षी व्यासांना नमस्कार करून मग जय म्हणजे महाभारताची सुरुवात करावी असा एक आदिम श्लोक आहे. आणि तो श्लोक सुरुवातीला गीता रहस्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेला आहे आणि तिथूनच आपण आजच्या या व्याख्यानाची सुरुवात करीत आहोत. ते म्हणतात की संस्कृत आध्यात्मिक वाङ्मयामधला श्रीमद भगवद्गीता हा अत्यंत तेजस्वी हिरा आहे, निर्मल हिरा आहे. आत्मविद्येची गूढ आणि पवित्र तत्वे, आध्यात्मिक पूर्णावस्थेची ओळख करून देणारा, परमपुरुषार्थ कोणता ते सांगणारा असा हा महाग्रंथ, ज्ञान आणि भक्ती यांची सांगड घालणारा हा महाग्रंथ आणि या दोहोंची दैनंदिन व्यवहारातील कर्मांबरोबर जोड घालून देणारा असा हा ग्रंथराज. विशेष म्हणजे निष्काम अनासक्त कर्मयोगाला आणि कर्तव्य आचरणाला प्रवृत्त करणारा हा ग्रंथ आहे. आणि यामुळे हा ग्रंथ अतिशय महत्वाचा, अत्यंत तेजस्वी हिरा असं त्यांनी लोकमान्यांनी गीतेबद्दलचं वर्णन केलेलं आहे. मी असं म्हणेन की हेच वर्णन अक्षरशः जसंच्या तसं गीता रहस्याला सुद्धा लागू पडतं. कसं? तर मराठीतल्या आध्यात्मिक वाङ्मयामध्ये गीता रहस्य किंवा कर्मयोगशास्त्र हे त्याचं दुसरं नाव आहे. तर गीता रहस्य अत्यंत तेजस्वी असा हिरा आहे. आत्मविद्येची गूढ आणि पवित्र तत्वे त्यामध्ये आहेत. आध्यात्मिक पूर्णावस्था म्हणजे काय याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. परमपुरुषार्थ कोणता ते सांगितलंय. ज्ञान आणि भक्ती यांची सांगड घातलेली आहे आणि या दोहोंची व्यवहारातील कर्मांबरोबर जोड पण घालून दिलेली आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे काय याचं वर्णन त्यांनी करून कर्तव्याच्या आचरणाला प्रवृत्त केलेलं आहे आणि तीच गीता रहस्याची फार मोठी योग्यता आहे. या ग्रंथाची सुरुवात 2 नोव्हेंबर 1910 ते 30 मार्च 1911 पर्यंत हा महाग्रंथ मंडालेच्या तुरुंगातच लिहिला गेला. तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की मंडालेच्या तुरुंगात राजद्रोहाच्या शिक्षेमुळे लोकमान्यांना तिथे जाऊन राहावं लागलं. तुम्ही कल्पना करा, एक खोली, त्याला बाहेरून कुलूप लावलेलं आणि तिथे हा आपल्या भारतातला महान विचारवंत काय काय करीत असेल, कोणता विचार करीत असेल, कोणतं चिंतन करीत असेल, तर ते गीता रहस्याचं चिंतन करीत होते. हा जो महाग्रंथ आहे तो फक्त 5 महिन्यांमध्ये लिहिलेला आहे आणि त्याची अनुक्रमणिका, समर्पण आणि प्रस्तावना ही सुद्धा नंतरच्या काळामध्ये तुरुंगातच त्यांनी लिहिलेली आहे. संदर्भ ग्रंथ म्हणाल या पुस्तकासाठी, ह्या ग्रंथासाठी, तर कमीत कमी 400 पुस्तकं त्यांनी त्यासाठी वाचली, तिथे मागवली. पहिल्यांदा काही पुस्तकं
मागवणं शक्य होतं. जास्त पुस्तकं मागवणं शक्य होतं, पण नंतर 4-4च पुस्तकं त्यांनी मागावीत, असा एक आदेश आला गव्हर्नमेंटचा, त्या तत्कालीन इंग्रज गव्हर्नमेंटचा आणि त्यामुळे त्यांनी नाईलाजाने 4-4 पुस्तकं पुण्यातून मागवायला सुरुवात केली. 8 जून 1914 रोजी त्यांची तिथून सुटका झाली. त्यानंतर 1914 मध्ये गणेशोत्सव या उत्सवामध्ये त्यांनी 4 व्याख्याने दिली आणि नंतर ग्रंथ छपाईला प्रारंभ झाला. 1915च्या जून महिन्यात पहिल्यांदा हा प्रकाशित झाला. मी जी आवृत्ती वाचते ती आहे 21वी आवृत्ती मराठीतली 21वी आवृत्ती आहे. आणि या गीता रहस्याच्या हिंदी, गुजराती, बंगाली, कानडी, तेलुगू, तमिळ आणि इंग्रजी या सर्व भाषांमध्ये अ, ह्या ग्रंथाचं भाषांतर झालेलं आहे आणि अनेक आवृत्त्या देखील निघालेल्या आहेत. गीता रहस्याचे कमीत कमी पहिली 15 प्रकरणं आहेत आणि या 15ही प्रकरणांमध्ये काय लिहिलेलं आहे मुख्यतः ते मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि अशा पद्धतीनं गीता रहस्याचा परिचय करून देण्याची कल्पना माझी आत्ता आहे. लोकमान्य असं म्हणतात की गीता रहस्य, गीतेचं जे तात्पर्य आहे ते काय आहे. तर काही विचारवंतांनी, काही भाष्यकारांनी सुरुवातीला त्यांच्या आधीच्या काळामध्ये, अर्थातच त्यांच्या आधीच्या काळामध्ये अ, ज्ञानमार्गासाठी गीता आहे किंवा संन्यास मार्ग सांगण्यासाठी गीता लिहिली गेली आहे किंवा फक्त सांख्यशास्त्रासाठी, विशेषतः अद्वैतवाद जो शंकराचार्यांनी म्हणला, तो अद्वैतवाद सांगण्यासाठी गीता त्या काळात आधी व्यासांनी लिहिलेली होती, असं शंकराचार्यांचंही मत आहे. विशिष्ट अद्वैत रामानुजाचार्यांचं मत आहे की आमचा जो संप्रदाय आहे विशिष्ट अद्वैत, त्याच संप्रदायातील जी काही तत्व आहेत ती गीतेमध्ये आम्हाला आढळतात. द्वैतवाद सांगणारा जो मध्वाचार्यांचा संप्रदाय आहे, त्या मध्वाचार्यांनी असं सांगितलं की द्वैतवाद सांगण्या आम्हाला गीतेमध्ये दिसतो. काहींनी शुद्धाद्वैत आहे म्हणून सांगितलं. काहींनी निंबार्काचार्यांनी भक्ती संप्रदायाचं वर्णन गीतेमध्ये आहे आणि फक्त भक्ती सांगण्यासाठी जणू काही गीता सांगितली की काय, असं ह्या अनेक वेगवेगळ्या संप्रदाय त्यांचे जे आचार्य आहेत त्यांना असं वाटत होतं. आणि या सगळ्याचा आलेख आधी लोकमान्यांनी घेतलेला आहे. पहिल्याच प्रकरणात घेतलेला आहे, विषय प्रवेश नावाचं पहिलं प्रकरण. आणि याशिवाय भक्ती संप्रदाय आणि संन्यास संप्रदाय देखील आहे. आणि ह्या सर्व म्हणजे अद्वैत, विशिष्ट अद्वैत, द्वैत, शुद्धाद्वैत, भक्ती संप्रदाय आणि संन्यासाचा संप्रदाय, अशा या सगळ्या संप्रदायांमध्ये त्यांना स्वतःला कर्मयोग आणि त्यात निष्काम कर्मयोग कुठंच दिसत नव्हता. आणि वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांनी हातात गीता घेतलेली होती. त्यांच्या वडिलांना त्यांनी ती वाचून दाखवलेली होती. तेव्हापासून त्यांच्या मनात हा प्रश्न पडलेला होता की गीता नेमकी कोणत्या हेतूने सांगितली गेली आणि तिचं तात्पर्य काय आहे, भगवद्गीतेचं तात्पर्य काय, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये सातत्याने घोळत होता. पुढे पुढच्या आयुष्यात सुद्धा तो घोळत होता आणि त्यांना त्यासाठी जी सक्तीची विश्रांती तुरुंगात जेव्हा मिळाली त्यावेळेला त्यांनी हाच विषय आपल्या अभ्यासासाठी घेतला. आणि खरोखरच असं आहे की एकच हा ग्रंथ लिहिण्यासाठी जणू काही त्यांचा जन्म असावा, असं जर कोणी आपल्याला सांगितलं असतं तरी आपल्याला ते खरं वाटलं असतं. इतका अद्वितीय असा हा महाग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. तात्पर्य समजून घेण्यासाठी, कुठल्याही एका ग्रंथाचं तात्पर्य समजून घेण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी, कोणत्या कोणत्या घटकांचं परीक्षण केलं जावं, हे सांगणारा आपल्याचकडे एक प्राचीन श्लोक आहे. त्यांनी अर्थातच तो दिलेला आहे, तोच मी तुम्हाला सांगणार आहे. तो श्लोक असा आहे, त्यामध्ये 7 तत्वे आहेत
आणि या तत्वांच्या अनुषंगाने आपण ठरवायचं असतं, म्हणजे गीता भाष्यकाराने ठरवायचं असतं की गीतेचं तात्पर्य कोणतं आहे. श्लोक असा आहे, उपक्रमो उपसंहारो अभ्यासो अपूर्वता फलम अर्थवादो उपपत्तीच लिंगम तात्पर्य निर्णये. यामध्ये 7 बिंदू किंवा घटक पॉइंट्स असे आलेले आहेत. ते कोणते? तर ग्रंथाचा आरंभ बिंदू, ग्रंथाचा शेवटचा बिंदू, अभ्यास, अपूर्वता, फलम, अर्थवाद आणि उपपत्ती कशी मांडली गेलेली आहे. याचं परीक्षण जेव्हा एखाद्या विचारवंताला किंवा एखाद्या लेखकाला करता येतं, त्यालाच तात्पर्य शोधता येतं असा इथे अर्थ आहे. त्यातले सुद्धा आरंभ बिंदू आणि उपसंहार बिंदू, म्हणजे आरंभाचा पॉइंट आणि उपसंहाराचा अ, मुद्दा, हे 2 मुद्दे जरी लक्षात घेतले तरी सुद्धा तात्पर्य सांगणं सोपं जातं, असं त्यांनी या श्लोकाचा हवाला देऊन सांगितलेलं आहे. तर आरंभ बिंदू आणि शेवट, तर आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की श्रीमद भगवत गीता कोणी सांगितली? तर भगवान श्रीकृष्णांनी सांगितली. कुणाला सांगितली? धनुर्धारी अर्जुनाला सांगितली. आणि लिहिली कोणी? तर महर्षी व्यासांनी भगवद्गीता लिहिली. तर याची जी सुरुवात आहे आणि सगळ्यात शेवट आहे, ते जर 2 बिंदू जर आपण विचारात घेतले, तर आपल्याला तात्पर्य खरं कोणतं? गीता कशासाठी किंवा गीतेचं तात्पर्य काय? नवनीत काय? ते आपल्याला कळणं सोपं जातं, असं या श्लोकाचा हवाला देऊन त्यांनी सांगितलंय. इतर पण त्यांनी अर्थ सांगितलेत, की उदाहरणार्थ अभ्यास म्हणजे पुनरुक्ती, अपूर्वता त्या एखाद्या ग्रंथामध्ये आहे का? तर अपूर्वता म्हणजे नवेपणा. फल म्हणजे गीता सांगितल्यानंतर त्याचा परिणाम काय झालेला आहे? तर फल म्हणजे परिणाम काय आहे गीतेचा? नंतर अर्थवाद म्हणजे काय आणि उपपत्ती म्हणजे काय? तर अर्थवाद म्हणजे मुख्य मुद्दा सोडून पण गौरवासाठी, मुख्य मुद्द्याच्या गौरवासाठी, स्पष्टीकरणासाठी इतर जे काही मुद्दे येतात, प्रशंसापर अशी आगंतुक विधानं पण कधी-कधी असतात. इतर काही अ, संदर्भ दिलेले असतात. पण मुख्य मुद्द्याला पूरक असेच ते मुद्दे असतात. त्या सगळ्या मुद्द्यांना, इतर मुद्द्यांना अर्थवाद अशी संज्ञा आहे, असं या श्लोकात म्हटलेलं आहे. आणि 7वा जो पॉइंट आहे तो उपपत्ती. त्याचा अर्थ आहे शिस्तवार मांडणी. तर बाधक प्रमाणे त्यातली खोडून काढून साधक प्रमाणांची शिस्तवार मांडणी करणे, या मांडणीला उपपत्ती किंवा उपपादन असं म्हणतात. तरीही पुन्हा लोकमान्य आपल्याला सांगतात, की आरंभ बिंदू कोणता, शेवटचा बिंदू कोणता. रेष एखादी असते, आपण लहानपणी पाटीवर काढलेली स्ट्रेट लाईन, एखादी रेष असते. तो आधीचा बिंदू आणि नंतरचा बिंदू. या 2 बिंदूंकडे जरी पाहता आलं निश्चितपणाने, तर आपल्याला एक रेष तिथे तयार झालेली दिसते. तसंच एखाद्या ग्रंथाचं तात्पर्य समजून घेण्यासाठी ते म्हणतात, की आरंभ बिंदू आणि शेवटचा बिंदू लक्षात घ्यावा. किमान तेवढा तरी लक्षात घेणं आवश्यक आहे. क्षात्रकर्माला उद्युक्त करणारी गीता सगळ्यांना माहित आहे. कुरुक्षेत्रावर धनुर्धारी अर्जुन ज्या वेळेला दोन्ही सैन्यांच्या मधोमध आपला रथ उभा कर म्हणून आपले सारथी भगवान श्रीकृष्ण यांना सांगतो, असं अर्जुन सांगतो. आणि त्यानंतर समोर भीष्म, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कौरव जे आपले बांधव आहेत, इतर सोयरे, काके, मामे, मेहुणे, मित्र, या सगळ्यांना पाहून तो अशा डायलेमामध्ये पडतो, की यांची हत्या मी करू, हत्या कशी करू? म्हणजे त्याचा स्वतःचा क्षत्रिय धर्म, हा धर्म म्हणजे कर्तव्य, या ठिकाणी क्षत्रिय धर्म हत्या करायला म्हणजे क्रमप्राप्त आहे, म्हणून क्षत्रिय धर्म पाळायला सांगतो आहे. क्षत्रिय धर्म तसं सांगतो आहे.
आणि नातेवाईक, गुरु यांची हत्या न करण्याचा एक अहिंसा धर्म आहे. तोही धर्म त्याच्या मनात उतरतो ऐन वेळेला. आधी सगळं ठरलेलं असताना, निश्चय असून सुद्धा सगळं ऐन वेळेला तो तिथे एका अर्थी करुणाग्रस्त होतो. हा धनुर्धारी अर्जुन करुणाग्रस्त होतो आणि या दोन धर्मांच्या कैचीत तो सापडतो. कधी कधी आपल्याला सुद्धा प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कर्तव्य कोणतं आणि अकर्तव्य कोणतं, धर्म कोणता आणि अधर्म कोणता. आणि अशा अशा असा जेव्हा आपल्याला तिढा पडतो त्यावेळेला माझ्या आत्म्याचं खरं कल्याण कशात आहे, तो निर्णय माझ्या ह्या अमुक एका कर्मासाठी मी घ्यायला पाहिजे, असा प्रश्न. आणि असा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आपल्या समोर असा पडतो आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला गीता खूप मार्गदर्शन करते, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मग या गीतेचं रहस्य कसं कोणतं, तर ते कसं शोधायचं, हे याचा शोध आधी पहिल्यांदा लोकमान्यांनी घेतला. आणि ते असं म्हणतात की सर्वात महत्वाचा आदेश या गीतेमध्ये कोणता आहे, तर भगवान श्रीकृष्णांचा आदेश आहे, माम अनुस्मर युध्यच. आता या ठिकाणी युद्धच, च म्हणजे आणि, युद्ध म्हणजे युद्ध कर. पण युद्ध कर असा आदेश नाहीये. तुझं क्रमप्राप्त असलेलं ह्या क्षणाला आवश्यक असलेलं कर्तव्य तू कर आणि त्यावेळेला माझं स्मरण तुझ्या मनामध्ये ठेव. माम अनुस्मर, माझं स्मरण ठेव. आणि युद्ध च म्हणजे आणि युद्ध कर. युद्ध कर म्हणजे कर्तव्य कर, स्वकर्तव्य कर. एवढा सर्वात महत्वाचा आदेश आहे, भगवान श्रीकृष्णांचा आदेश आहे. शेवटी 18व्या अध्यायामध्ये 73व्या श्लोकामध्ये सगळी गीता सांगितल्याच्या नंतर, म्हणजे हा आता पहिला बिंदू कोणता इतका वेळ मी सांगितला आणि शेवटचा बिंदू उपसंहार बिंदू कोणता आहे, तर तो 18व्या अध्यायामध्ये 73व्या श्लोकामध्ये आहे. भगवान श्रीकृष्ण विचारतात त्याला, अर्जुनाला विचारतात, तुझा अज्ञानरूपी मोह आता अगदी नष्ट झाला ना. आणि अर्जुन म्हणतो, होय अच्युता, तुझ्या प्रसादाने मोह नष्ट झाला आणि मला कर्तव्य धर्माची स्मृती झाली. मी आता निस्संदेह होऊन तुमच्या म्हणण्याप्रमाणे युद्ध करतो, म्हणजे कर्तव्य करतो. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. आता तू म्हणतोस त्याप्रमाणे मी कर्तव्य पूर्ण करतो. हे फल आहे, म्हणजे गीतेचा परिणाम आहे. मग या तीन बिंदूंकडे जर पाहिलं, विशेषतः पहिला आणि दुसरा म्हणजे आरंभ बिंदू आणि उपसंहार बिंदू, आणि शिवाय फल काय आहे, तर ते फल म्हणजे परिणाम. तर अर्जुन म्हणतो की मी आता माझं स्वकर्तव्य करतो, हे निश्चितपणाने गतसंदेह होऊन मी माझं कर्तव्य आता करणार आहे असं जेव्हा सांगतो, हे फल आहे. तर आता हे तात्पर्य अशा पद्धतीनं लोकमान्यांनी शोधलं, या श्लोकाच्या आधारे शोधलं. म्हणजे एका अर्थी गीतेवर त्यांनी संशोधनच केलेलं आहे, त्या काळातल्या पद्धतीनुसार त्यांनी संशोधन केलेलं, असं मी स्वतः म्हणते. तर निष्काम कर्मयोग हेच रहस्य आहे आणि तेच स्वयंस्पष्ट आहे, असं त्यांनी तिथे पुन्हा पुन्हा पूर्ण गीता रहस्याच्या संपूर्ण ग्रंथामध्ये त्यांनी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगितलेलं आहे. दुसरं जे प्रकरण आहे ते आहे कर्म जिज्ञासा. आणि यामध्ये 4थ्या अध्यायातला 16वा श्लोक सांगून कर्म कोणते आणि अकर्म कोणते असा प्रश्न सर्वच व्यक्तींना, अर्जुनासह आपल्यासारख्या सर्व व्यक्तींना नेहमी पडत असतो. प्रश्न मोह पडत असतो. चक्रव्यूह चक्रव्यूहात आपण अडकलेलो असतो. पंडितांना देखील हा प्रश्न पडतो
आणि खरं म्हणजे कसं असतं पहा, चांगलं कर्म कोणतं आणि वाईट कर्म कोणतं हे सांगणं किंवा हे समजणं खूप सोपं असतं. म्हणजे तुलनेने सोपं असतं, कारण आपल्यावर तसेच लहानपणापासून संस्कार असतात. पण कित्येकदा हा इथे म्हणजे हे लोकमान्यांचं योगदान आहे दुसऱ्याच प्रकरणामध्ये, ते मी सांगू इच्छिते, की कधी-कधी 2 किंवा 3 देखील चांगली मूल्ये आपल्यासमोर येतात आणि यापैकी एकच मूल्य आपल्याला त्या नव्या कर्मासाठी या नंतरच्या क्षणात जे आपण कर्म करणार असतो, त्या कर्माच्या वेळेला कोणतं मूल्य मी निश्चित करायचंय ते ठरवून त्यानुसार आपल्याला कर्म करण्याची वेळ येते. आणि 2 चांगल्या मूल्यातून एक चांगलं मूल्य, जास्त चांगलं मूल्य शोधण्याची आपल्यावर वेळ येते. आणि हे योगदान आहे लोकमान्यांचं असं मी स्वतः मानते. ते आपल्याला समजावून सांगण्यासाठी सांगतात. त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत. त्यातली मी फक्त 2 उदाहरणं तुम्हाला देते इथे वेळाच्या अ, वेळाचा विस्तार होऊ नये म्हणून. तर उदाहरण त्यांनी असं दिलंय, की अहिंसा श्रेष्ठ खरी, पण आत्मसंरक्षण हे देखील तितकंच मूल्य आहे, महत्त्वाचं मूल्य आहे. अहिंसा महत्त्वाची आणि आत्मसंरक्षण देखील महत्त्वाचं. या दोन्हीपैकी एक काहीतरी कोणतं तरी मूल्य जर स्वीकारायला सांगितलं, तर कोणतं मूल्य तुम्ही स्वीकारणार? अहिंसा की आत्मसंरक्षणासाठी हिंसा? तर आत्मसंरक्षण हे मूल्य आपण अशा वेळेला स्वीकारायला पाहिजे, हे ते आपल्याला समजावून सांगतात. कुणालाही समजेल, पण त्यांनी अधिकारवाणीनं सांगितलेलं आहे. दुसरं म्हणजे त्यांनी एक उदाहरण दिलंय, की सत्य आणि सर्वभूत हित यापैकी जास्त महत्त्वाचं मूल्य कोणतं? हे समजावून दिलंय बरं का. सत्य इथे तुम्हाला उदाहरण नेहमी आपण बोलत असतो, की समजा तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये बसलात आणि आपल्या डाव्या बाजूने, उजव्या बाजूला 4 सच्चरित्र माणसं गेली आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या 5 मिनिटात समजा अ, वाईट वृत्तीची माणसं तुम्हाला विचारतायत, की या बाजूने इथून आता 4 माणसं गेलीत का? सत्य बोलायचं, की सर्वभूतहिते याच्याकडे लक्ष द्यायचं. त्या 4 माणसांना सांभाळून घ्यायचं. तर असे अनेक उदाहरणं देऊन त्यांनी आपल्याला सांगितले, की जरी 2 वेगवेगळ्या चांगल्या मूल्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये जर तिढा पडला, तर अशा वेळेला जास्त चांगलं मूल्य कोणतं आणि सर्वात्मक असलेलं मूल्य कोणतं, ते आपण निवडणं आवश्यक आहे. आणि अशा या प्रश्नांना कार्याकार्य व्यवस्थिती म्हणतात. आणि त्यांनी असंच सांगितलंय, की गीतेमधलीच ही संज्ञा आहे. कार्याकार्य व्यवस्थिती म्हणजे कार्य कोणतं आणि अकार्य कोणतं, याची व्यवस्था. असे जे प्रश्न आपल्याला पडतात, त्या प्रश्नांची जी उत्तरे आहेत, त्या उत्तरांना कार्याकार्य व्यवस्थिती असं म्हणतात. असं त्यांनी सांगितलंय. आणि मग अशा वेळेला आपल्याला गीता सांगते, की आपल्याला कार्य आपलं कोणतं आणि अकार्य कोणतं. त्यानंतरचं जे तिसरं प्रकरण आहे, त्याचं शीर्षकच आहे कर्मयोगशास्त्र. यामध्ये त्यांनी कर्माची व्याख्या दिलेली. कोणतीही कृती छोटी किंवा मोठी त्याला कर्म म्हणायचं. अगदी थोडक्यात सांगते. पुष्कळ उहापोह आहे. मी थोडक्यात इथे सांगणं मला आवश्यक आहे. कारण संपूर्ण गीता रहस्य आपण इथे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. योग म्हणजे युक्तीने कर्म करणे याला योग म्हटलेलं आहे आणि समत्व बुद्धीलाही योग म्हटलेलं आहे. शास्त्र याही संज्ञेची व्याख्या त्यांनी दिली आणि त्यानंतर त्यांनी 3 प्रकारची विवेचनं करता येतात किंवा 3 प्रकारचे दृष्टिकोन कुठल्याही अभ्यासामध्ये आपल्याला मनी बाळगावे लागतात असं सांगितलंय. ते कोणते? तर आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक. आणि त्या अनुषंगाने त्यांनी पुढच्या त्यानंतरच्या प्रकरणांची नावं दिलेली आहेत. शीर्षके दिलेली आहेत. चौथं जे प्रकरण आहे, ते आहे आधिभौतिक सुखवाद. आधिभौतिक याचा अर्थ वैज्ञानिक, विज्ञानवादी सुखवाद. आणि त्या सुखासाठी जनरल सर्वसाधारण सुखांसाठी माणसाची
मानवी धडपड चालू असते. असं एवढंच त्याच्यामध्ये महत्वाचं वाक्य आपण म्हणू शकतो. 5वं प्रकरण जे आहे ते आहे सुख-दुःख विवेक. आणि यामध्ये त्यांनी सुखाची व्याख्या दिली, दुःखाची व्याख्या दिली. संशोधन, गीतेवरचं संशोधन, गीता रहस्याध्यास जे मी म्हणते, तर या व्याख्या देण्याचं काम नेहमी संशोधकाचं असतं. त्यामुळे सुखाची व्याख्या अनुकूल वेदनम सुखम आणि प्रतिकूल वेदन दुःखम अशी व्याख्या दिली. अर्थ कळेल तुम्हाला. इथे मी आता ते सांगण्याच्या म्हणजे वेळाअभावी मी सांगत नाहीये. आता हे सांगितल्यानंतर सुखाची आणि दुःखाची व्याख्या सांगितल्यानंतर कर्मांच्या वरच्या कर्मावरच्या अधिकारावर ते भाष्य करतात. ते म्हणतात, जे आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला श्लोक आहे, कर्मणी एव अधिकारः अस्ते मा फलेषु कदाचन. कर्मे करण्याचा तुझा अधिकार आहे. कर्मफलाच्या ठायी मनुष्याचा अधिकार नाही. मुख्य म्हणजे इथे मलाही बरेच दिवस असं वाटायचं, बरेच वर्ष असं वाटायचं, की कर्मफलं आपण सोडून द्यायला पाहिजेत. कर्मावर तुझा अधिकारच, कर्माच्या फलावर तुझा अधिकारच नाही. तर तसं नाहीये. ते म्हणतात, की कर्मफल तुला मिळणारच आहे. कारण कर्मविपाक नावाचा सिद्धांत पुढे त्यांनी मांडलेला आहे. कर्मफल तुला मिळणार आहे, पण त्याच्या ते कोणतं फल मिळावं ही तुझ्या ताब्यातली गोष्ट नाही. त्याच्यावर तुझा अधिकार नाही. तुझा ताबा नाही. असा अर्थ त्यांनी इथे खूप वेगळा अर्थ सांगितलेला आहे. आणि नेमकेपणाने म्हणजे अशा वेळेला खरोखर आपल्याला लोकमान्य टिळक आपले गुरु वाटतात. म्हणजे मलाही वाटलेत कायमच मी त्यांना आता त्यांना गीता रसाचा अभ्यास जेव्हापासून मी सुरू केला तेव्हापासून मी त्यांना गुरु तेव्हापासून मी त्यांना गुरु मानलेला आहे. तर ती जी ताब्यात नसलेली गोष्ट आहे, कर्मफलाची ताब्यात नसलेली गोष्ट आहे, ती परमेश्वराधीन गोष्ट आहे, असं त्यांनी इथे सांगितलंय. आपल्याला समजावून सांगितलंय. पण त्याचबरोबर त्याच श्लोकामधला दुसरं जे वाक्य आहे, दुसरा जो अर्थ आहे, तो असाही आहे, पण कर्मणी एव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. या नंतरच्या ओळीमध्ये आहे, की कर्म न करण्याचा आग्रह तू करू नको. मग आता मला मी कर्मच करणार नाही, स्वस्थ बसतो, असं जर कोणी म्हणायला लागेल, तर ते चूक आहे. कर्मे न करण्याचा आग्रह तू धरू नको, असं त्यांनी तिथे सांगितलंय. 6वं प्रकरण आहे, ते अधिदैवत पक्ष आणि क्षेत्रज्ञ विचार. कसं हळूहळू पुढे-पुढे विषय, उपपत्ती, आध्यात्मिक कर्मयोगाची उपपत्ती त्यांनी नेली आहे. ती पाहण्यासारखी आहे. एकदा तुम्हाला फक्त त्याची आठवण देते. 6वं प्रकरण आहे अधिदैवत पक्ष आणि क्षेत्रज्ञ विचार. आता ही सगळी नावं एकदम अवघड वाटतात. क्षेत्रज्ञ आपण गीता म्हणताना कधी ना कधी वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं. पाठही असते गीता, पण आपल्याला अर्थ माहिती नसतं. क्षेत्र याचा अर्थ शरीर आणि क्षेत्रज्ञ याचा अर्थ आत्मा. ज्ञ आहेत, तो जाणणारा आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. सोपं आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. या ओळी आपल्या एका भक्तिगीतामध्ये ह्या ओळी आहेत. देह देवाचे मंदिर आणि आतमध्ये जो परमेश्वर कुठला त्या देहाच्या मंदिरातला, तर आत्मा. तर असा हा क्षेत्रज्ञ विचार आपण यामध्ये आत्ता सविस्तर बोलू नाही शकत आहे. आणि क्षेत्रज्ञ विचार सांगितल्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट ते आपल्याला सांगतात. गोष्ट म्हणण्यापेक्षा घटक सांगतात, की बुद्धी ही शुद्ध असली पाहिजे आणि स्थिर केली पाहिजे. हा कर्मयोगातला पहिला सिद्धांत आहे, असं त्यांचं वाक्य आहे. ही बुद्धी शुद्ध असली म्हणजे मग भलत्या वासना उत्पन्न होत नाहीत. या बुद्धीला व्यावसायिक व्यवसायात्मिक बुद्धी म्हणतात. आणि पाश्चात्य विचारवंत या बुद्धीला प्युअर रिझन म्हणतो. आणि वासनात्मक नावाची जी दुसरी बुद्धी आहे गीतेमध्ये वर्णन केलेली, तिला तो म्हणजे पाश्चात्य विचारवंत प्रॅक्टिकल रिझन
म्हणतो, आणि प्युअर रिझन म्हणजे आपली शुद्ध असलेली बुद्धी. तर ही बुद्धी शुद्ध होण्यासाठी काय करायला पाहिजे, की ज्याची त्यांनी आपल्याला स्वतःला सुधरवत न्यायचंय, त्यासाठी आपल्याला हे माहिती व्हायला पाहिजे की ही बुद्धी शुद्ध होण्यासाठी काय करायला पाहिजे. तर संयम आणि मनोनिग्रहाची आवश्यकता आहे. आणि जर बुद्धी शुद्ध असली तरच सात्विक कर्मे आपल्याकडनं केली जातात. आणि हे अध्यात्मदृष्ट्या सर्व सदाचरणाचे मूळ आहे, असं लोकमान्य म्हणतात. आणि तेच कर्मयोगाचं रहस्य आहे, असं देखील त्यांनी या प्रकरणामध्ये सांगून ठेवलेलं. मग बुद्धी शुद्ध कधी होते? तर बुद्धीला जेव्हा आत्म्याचे आणि परमेश्वराचे ज्ञान होते, त्या वेळेला बुद्धी शुद्ध होते. अतिशय महत्वाचं वाक्य आहे, की ज्या वेळेला आपल्या बुद्धीला आपल्या स्वतःच्या आत्म्याचे आणि परमात्म्याचे म्हणजे परमेश्वराचे ज्ञान होते, त्या दिवशी त्यावेळी ती बुद्धी शुद्ध होते. ती शुद्ध करून घ्यायची आहे आपल्याला प्रत्येकाला. त्यानंतरच्या 7व्या प्रकरणामध्ये त्यांनी क्षराक्षर विचार मांडलेला आहे. आणि 7व्या प्रकरणाचं नाव आहे कापिल सांख्यशास्त्र किंवा क्षराक्षर विचार. यामध्ये सुरुवातीला कणाद ऋषींनी मांडलेला परमाणुवाद त्यांनी मांडलेला आहे. मनाचे आणि शरीराचेही परमाणू असतात आणि ह्यांचं जेव्हा मिलन होतं तेव्हा चैतन्य निर्माण होतं, असं म्हणून ठेवलेलं आहे. असं लोकमान्य आपल्याला सांगतात. जगाचे मूळ कारण परमाणूच आहेत. हे हा सगळा परमाणुवाद आपल्याकडे कुणी मांडलेला आहे? तर कणाद ऋषींनी मांडलेला आहे. आणि कपिल मुनींनी सांख्यशास्त्र मांडलेलं आहे. ते सांख्यशास्त्र सविस्तरपणाने गीता रहस्यामध्ये दिलेलं आहे. ते आपण नंतर पाहू. पण नंतर म्हणजे आज नाही, पुढच्या कुठल्या तरी लेक्चरमध्ये ते आपण पाहणार आहोत. तर या दोन्ही क्षराक्षर विचार आणि क्षेत्रज्ञ विचार यामधून त्यांच्याही या दोन्ही विचारांच्याही पलीकडे तो ईश्वर आहे, परमात्मा आहे, ज्याला पुरुषोत्तम म्हणतात. आणि त्याचे ज्ञान झाले तर आणि तरच आपली बुद्धी शुद्ध होते. 8वं प्रकरण, त्याचं टायटल वाचलं तरी तुम्हाला इंटरेस्ट वाटेल. हे पुस्तक, हा ग्रंथ आपण वाचला पाहिजे असं वाटेल. आणि खरंच तसं आहे. विश्वाची उभारणी आणि संहारणी हे शीर्षक आहे. यामध्ये प्रकृतीचा संसार, प्रकृती कसा मांडते याचं वर्णन, फार भव्य दिव्य वर्णन आहे. त्यामध्ये स्थूल सूक्ष्म शरीर, ब्रह्मांडाचा वंशवृक्ष, गुणपरिणामवाद अशा अनेक फार भव्य दिव्य विचार संज्ञा आहेत. आणि त्याचं सगळ्याचं पारिपत्य, सगळ्याचे अर्थ आपल्याला लोकमान्यांनी सांगितलेले आहेत. प्रकृतीचा संसार जो आहे त्याला संत ज्ञानेश्वरांनी प्रकृतीची टांगसाळ म्हटलेलं आहे. म्हणजे नवनिर्मिती आणि संहार ह्या दोन्ही गोष्टी चालू असतात प्रकृतीच्या मार्फत. दृश्य असलेल्या ज्या गोष्टी आहेत ज्याला क्षर म्हणतो, आणि जे अदृश्य आहेत त्याला अक्षर म्हणतो. तर या विश्वाची उभारणी आणि संहारणी प्रकृतीच्या मार्फत, मायेच्या मार्फत सातत्याने प्रत्येक क्षणी केली जात असते. आजचे जर तुम्ही अलीकडचे खगोलशास्त्रावरचे पृथ्वी, सूर्य, सर्व ग्रह, इतर आकाशगंगा यांच्यावरचे जर व्हिडिओज पाहिले, तर मी आत्ता जे काही बोलते आहे किंबहुना लोकमान्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये जे लिहून ठेवलेलं आहे त्याचं सगळ्याची साक्ष पटते का. 9वं प्रकरण आहे अध्यात्म. 9व्या प्रकरणामध्ये कर्मयोगाची आध्यात्मिक उपपत्ती सांगितलेली आहे. व्युत्पत्ती म्हणू शकतो आपण या ठिकाणी. कर्मयोग नुसता कर्मयोग नाहीये,
त्याला अध्यात्माची जोड पाहिजे, अध्यात्माची पार्श्वभूमी पाहिजे, अध्यात्मातलं ज्ञान पाहिजे. ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्ही, म्हणजे नुसता कर्मयोग स्वीकारायचा आणि ज्ञानयोग स्वीकारायचाच नाही असं करता येणार नाही. हे आपल्याला यामध्ये लक्षात येतं. अध्यात्म हे जे 9वं प्रकरण आहे, हे मी संपूर्णपणे एका वेगळ्या लेक्चरमध्ये घेणार आहे. तर कर्मयोगाची आध्यात्मिक उपपत्ती सांगण्यासाठी लोकमान्यांनी आपल्याला आत्म्याचे स्वरूप, परब्रह्म, माया यावर निरूपण केलेलं आहे. पिंडी आणि ब्रह्मांडी दोन्हीकडे एकच अमृत निर्गुण आत्मतत्व ओतप्रोत आणि निरंतर भरलेलं आहे, याचं वर्णन आहे. ऋग्वेदामध्ये नासदीय सूक्त एका ऋषींनी लिहून ठेवलेलं आहे आणि ते देखील आपण माझ्या दुसऱ्या एखाद्या लेक्चरमध्ये ते मी घेणार आहे. अध्यात्म या विषयावरच्या लेक्चरमध्ये ते सूक्त आपण ऋग्वेदातलं आहे ते आपण घेणार आहोत. आणि मग लोकमान्य आपल्याला सांगतात की यानंतर हे जर आत्मज्ञान झालं, पिंडी तेच ब्रह्मांडी हे जर आतून आपल्याला जेव्हा समजेल, ते आत्मज्ञान झाल्यानंतर ती व्यक्ती ज्ञानी व्यक्ती होते, ज्ञानी पुरुष असं त्यांनी बऱ्याच ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे हीच भाषा वापरलेली आहे, ज्ञानी पुरुष. मग आता ज्ञान झाल्यानंतर जगातले व्यवहार सोडावेत का, यावर भाष्य करण्यासाठी ते 10व्या प्रकरणाकडे वळतात. 10वं प्रकरण आहे कर्मविपाक आणि आत्मस्वातंत्र्य. या प्रकरणात आचार्य टिळकांनी अतिशय महत्वाचा कर्मविपाक सिद्धांत मांडलेला आहे. सगळ्यांना माहिती आहे कर्मविपाक सिद्धांत, फक्त त्याचं नाव आपल्याला माहिती नाही. आपण जे कर्म करतो त्याचे आपल्याला चांगले आणि वाईट प्रकारचं ज्या पद्धतीचं आपण कर्म करतो त्याचे परिणाम चांगले आणि वाईट अशा स्वरूपाचे आपल्याला प्रत्येकाला भोगायला आणि उपभोगायला लागणार आहेत. हा कर्मविपाक सिद्धांत आहे. हा सगळ्या लोकांना, भारतामध्ये सगळ्या व्यक्तींना, म्हणजे श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब, सर्व स्तरावरच्या लोकांना हा सिद्धांत माहिती आहे बरं का. त्याचं नाव माहिती नसेल, पण हा माहिती आहे असं मी सातत्याने पाहत असते, ऐकत असते. लोकांचं बोलणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा सगळ्यांचे जे हे तत्व आपल्या भारतामध्ये सगळ्या लोकांना माहीत आहे. त्याचं नाव माहिती असेल किंवा नसेल. तर हा कर्म विपाक सिद्धांत. पण त्याच्या बरोबरीनं त्यांनी टायटलमध्येच, त्या शीर्षकामध्येच आत्मस्वातंत्र्य पण लिहिलेलं आहे. आत्मस्वातंत्र्याचा सिद्धांत गीतेचा आश्रय घेऊन त्यांनी सांगितलाय. गीतेतल्या 6व्या अध्यायामधला 5वा श्लोक मला अतिशय आवडतो, पहिल्यापासून आवडतो. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. मीच माझा बंधू आहे, म्हणजे असू शकतो, आणि मीच माझा शत्रू देखील होऊ शकतो. मग काय करायला पाहिजे, तर आपणच आपल्या आत्म्याचा उद्धार करायला पाहिजे. मीच माझा उद्धार करायला पाहिजे. एवढंच याच्यामध्ये महत्वाचं सूत्र सांगितलेलं आहे. आणि जेव्हा आपण असे वेगळी कर्मे हेतुपुरस्सर आपल्या उद्धारासाठी म्हणून अशी काही विशिष्ट आणि महत्वाची कर्मे करतो, तेव्हा आपण स्वातंत्र्याचंच तत्व अनुसरत असतो, आत्मस्वातंत्र्याचं तत्व. स्वविकसनाचंही ते तत्व आहे. आणि जर स्वतःचा उद्धार स्वतः आपण केला नाही, दुसरा कोणी आपला उद्धार करायला येत नाही, आपलाच आपण करावा लागतो, हे सांगून त्यानंतर लोकमान्यांनी विशेष म्हणजे तुकारामांच्या 2 ओळी उद्धृत केल्यात. येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. स्वतःचं अनहित करायला स्वतःच आपण जबाबदार असतो आणि हित करायला देखील स्वतःच आपण जबाबदार असतो, असाच अर्थ तिथे आहे. कोणाचं काही जात नाही. जर काही
आपण स्वतःचा उद्धार जर केला नाही तर स्वतःचाच आपण अनहित करतो, असं तुकारामांनी जे म्हटलंय त्या ओळी इथे उद्धृत केलेल्या आहेत. कर्मफल जरी आपल्या ताब्यात नसले तरी कर्मपाशातून मुक्त होऊन सर्वानुभूती एक आत्मा आहे हे ओळखावे आणि आध्यात्मिक पूर्णावस्था प्राप्त करून घ्यावी, असं लोकमान्य म्हणतात. त्यासाठी ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्त करावे आणि ही आपल्या ताब्यातली गोष्ट आहे. म्हणजे आत्मस्वातंत्र्याला अनुसरलं तर हे सगळं करून स्वतःचा उद्धार करणं शक्य आहे, असं त्यांनी आपल्याला अधिकारवाणीने सांगितलेलं आहे. मी पुन्हा एकदा हे सांगते. कर्मपाशातून मुक्त होऊन सर्वानुभूती एकच आत्मा आहे. आपण सर्वजण एक आहोत. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर एक आहोत. कारण त्याने परमेश्वराने आधी काय म्हटलेलं होतं? तो जेव्हा एकला होता, तेव्हा तो काय म्हणाला? किंवा त्याच्या मनात काय असेल? एको अहम बहुस्याम. मी एकटा एक आहे, मला बहु व्हायचं आहे. तर ते जे बहु झालेले आहेत, ते सगळे आत्ता आपल्या अवतीभोवती आहेत. पण हे मूलतः सगळेजण एकच आहेत. हा सर्वानुभूती एकच आत्मा आहे. हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हे अध्यात्माकडे वळल्यानंतर हे सगळं हळूहळू समजत जातं. हळूहळू समजत जातं, पण निश्चितपणाने समजत जातं. आणि ही आपल्या ताब्यातली गोष्ट आहे, असं पुन्हा एकदा ते आपल्याला सांगतात. आणि त्यानंतर त्यांनी याच 10व्या प्रकरणामध्ये कर्मबंध आणि कर्मक्षय यावर देखील भाष्य केले. पुढे यज्ञ-यागादी किंवा क्रमप्राप्त असलेली कर्तव्ये ब्रह्मात्मैक्य ज्ञानाने, साम्य बुद्धीने आसक्ती सोडून केली पाहिजेत. म्हणजे मुख्यतः आपली कर्तव्य केली पाहिजेत आणि ती सुद्धा अशी कर्तव्य की जी क्रमप्राप्त आहेत. जी या वेळेला करायला पाहिजेत तीच कर्तव्य आत्ता आपण करायला पाहिजे. असं त्यांनी इथे सांगितलंय. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर म्हणजे ब्रह्मात्मैक्य ज्ञान जरी खरोखर प्राप्त झालं, साम्य बुद्धी जरी आपल्या आपल्या बुद्धीचं रूपांतर साम्य बुद्धीमध्ये जरी झालं, म्हणजे उन्नयन झालं, तरी देखील मग त्यावेळेला कर्मे सोडायची का? तर कर्मे सोडायची नाही, असं त्यांनी इथे पुन्हा 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 सांगितलं. पुढे त्यांनी असंही म्हटलेलं आहे याच 10व्या प्रकरणामध्ये, की फलाशा ठेवली तर स्वर्ग प्राप्तीचं अनित्य फळ मिळतं. म्हणजे स्वर्ग मिळतो प्रसंगी, पण ते अनित्य फळ आहे. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की ते अनित्य आहे. कायमचं स्वर्गामध्ये अ, कुणालाच राहता येत नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ऐकून माहिती आहे. अनेक भाषणांमध्ये आपण ऐकतो. पण निष्काम बुद्धीने जर कर्म केलेलं असेल, तर ज्ञानी पुरुषाला मोक्षाचे नित्य असे फळ मिळते. असा गीतेचा सिद्धांत आहे. असा ते आपल्याला असं अधोरेखित करून आपल्याला सांगतात. त्यानंतर त्यांनी देवयान आणि पितृयान या संज्ञांची सविस्तर चर्चा केलेली आहे. मृत्यूनंतर व्यक्ती ही देवयान मार्गाने जाते की पितृयान मार्गाने जाते याबद्दलची चर्चा त्यांनी केली आहे. सविस्तर चर्चा आहे. आणि त्यानंतर जीवनमुक्त जी व्यक्ती असते, स्थितप्रज्ञ जी व्यक्ती असते ती पुढे जीवनमुक्त होते, ब्रह्मीभूत पण होते. आणि ब्रह्मीभूत झालेला जो ज्ञानी पुरुष आहे, तो कर्मसृष्टीच्या विधी निषेधांच्या पलीकडे पोचलेला असतो, असं ते आपल्याला सांगतात. शुद्ध आणि निष्काम बुद्धी असते अशा व्यक्तीची आणि पाप-पुण्यापासून तो अलिप्त असतो. अशा ब्रह्मनिष्ठ पुरुषाला जीवनमुक्त म्हणतात. जीवनमुक्त कुणाला म्हणतात? जर शुद्ध आणि निष्काम बुद्धी असेल तर. मगाशी सांगितलेली शुद्ध आणि आत्ता आत्ता आपण निष्काम बुद्धी का करायची? तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ती बुद्धी निष्काम होते. मुख्यतः मी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी काही काम कार्य करीत असेन, तर मी माझ्याचसाठी करतो आहे
असं आपण समजू शकतो. आणि त्यामुळे एक प्रकारची निष्कामता येते आणि मला याचं फल नकोय किंवा फलामध्ये माझा जीव आसक्ती गुंतलेली नाही, याला आपण निष्कामता म्हणतो. तर ती बुद्धी शुद्ध पण पाहिजे आणि तितकीच महत्वाची अ, महत्वाचं महत्वाची क्वालिटी की निष्कामता. बुद्धीमध्ये या दोन्ही गोष्टी असायला पाहिजेत. आणि पाप-पुण्यापासून आपण अलिप्त व्हायला पाहिजे. पापाची इच्छा कोणालाच नाहीये, पण पुण्याची सुद्धा इच्छा असायला नको. तसं जर घडलं, तरच त्या ज्ञानी पुरुषाला जीवनमुक्त असं म्हणता येतं. पुढे त्यांनी आपल्याला असं सांगितलंय, की खुद्द परमेश्वर ज्याप्रमाणे काम करतो. गीतेमध्ये आहे वर्णन तुम्हाला माहिती आहे. म्हणजे भगवंतांनी सांगितलंय, की मला कुठे कुठल्या फलाची इच्छा नाहीये. तरी मी काम करतो ना. मग तुला करायला काय प्रश्न आहे? तर त्याप्रमाणे जीवनमुक्ताने निष्काम बुद्धीने लोकसंग्रहासाठी सर्व व्यवहार करणे अधिक श्रेयस्कर असते, असं ते शेवटी म्हणतात. 11व्या प्रकरणामध्ये संन्यास आणि कर्मयोग या नावाचं ते प्रकरण आहे. आध्यात्मिक पूर्णावस्था प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे? हळू-हळू त्यांनी कसं पुढे नेलंय पहा. उपपत्ती कशी आध्यात्मिक उपपत्ती कशासाठी? कर्मयोगासाठी त्यांनी दिलेली. बंधन हा धर्म कर्माचा नाही, मनाचा आहे. म्हणजे मनात जर आसक्ती ठेवलेली असेल, तर त्या कर्माचं बंध निर्माण होणार. हे लक्षात घ्या. आणि कर्माच्या फलात आपली आसक्ती असते, ती इंद्रिय निग्रहाने कमी करावी. ठरवून कमी करावी. कर्माच्या फलात आपली जी आसक्ती असते, ती इंद्रिय निग्रहाने म्हणजे ठरवून, निश्चय करून, आत्मनिश्चय करून ती कमी करत आणायची आणि पूर्ण पूर्ण शून्यावर न्यायची आहे. कर्मे शुद्ध आणि निष्काम बुद्धीने करावीत आणि असे केल्याने काय होते, तर साम्य बुद्धिरूप आत्मज्ञान देहेंद्रियामध्ये मुरते. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा हे जे ज्ञान आहे, ते सातत्याने आपल्याला आठवण त्या ज्ञानाची झाली पाहिजे. तरच आपलं देहेंद्रियामध्ये ते ज्ञान मुरतं आणि मग पूर्ण सिद्धी प्राप्त होते. यातून एखादी व्यक्ती आध्यात्मिक पूर्णावस्थेला पोहोचते. आध्यात्मिक पूर्णावस्था तिला प्राप्त होते. ही प्राप्त झाल्यानंतर ज्ञानी असलेला स्थितप्रज्ञ पुरुष त्याने आता काय करावे? त्याने कर्म करावे की न करावे? हा प्रश्न लोकमान्यांना जो पडलेला असणार आहे स्वतःला, तो त्यांनी इथे आपल्याला सूचित केलेला आहे. सांगितलेलं नाही की माझा हा प्रश्न पडलेला आहे मला. पण मला जेव्हा आपण असं सलग गीता रहस्य वाचत जातो हळू-हळू आणि शेवटापर्यंत जातो, तेव्हा निश्चितपणाने आपल्या हे लक्षात येतं. तर अशा वेळेला ज्ञानी आणि स्थितप्रज्ञ पुरुषाने काय करावे? कर्मे सोडावीत की करीत राहावीत? ज्ञानोत्तर कर्मे असा हा विचार आहे. ज्ञानोत्तर भक्ती तुम्ही ऐकलेली असेल. इथे लोकमान्य ज्ञानोत्तर कर्मांबद्दल बोलतात. अशा वेळेला एरिस्टॉटल, कांट, स्पेन्सर, मिल, नीत्शे यांचा हवाला देऊन ते आपल्याला सांगतात, की कर्मयोगापेक्षा कर्मत्याग श्रेष्ठ नाही, कर्मयोगच श्रेष्ठ आहे. पण मग संन्यास कसला करायचा? तर आसक्तीचा मात्र संन्यास करायचा आहे. फलाशेचा संन्यास करायचा आहे. गीतेतला 5वा अध्याय आणि त्यातला 2रा श्लोक सगळ्यांना माहिती आहे. हा श्लोक लोकमान्यांनी किमान 3-4 वेळेला वेगळ्या-वेगळ्या प्रकरणांमध्ये दिलेला आहे. संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात कर्मयोगो विशिष्यते. म्हणजे इथे स्पष्टपणाने भगवंतांनी जर सांगितलंय, कर्मयोगच विशेष आहे आणि तोच आपल्याला त्याचंच परिशीलन अनुसरण करायचंय. कर्मयोग झाला तरी फलाशेचा संन्यास करायला लागतो. भगवंत म्हणतात, की मी नाही का कर्म करत, मग फलं मिळू नये असा त्याचा अर्थ नाही. पण फलाबद्दलच्या ममत्व बुद्धीचा आणि आसक्तीचा त्याग करायचा आहे.
कर्म मात्र करीतच राहायचंय. 11व्या प्रकरणामध्ये याच प्रकरणामध्ये लोकसंग्रह ही एक गीतेतलीच संज्ञा आपल्याला लोकमान्य समजावून सांगतात. त्यासाठी शंकराचार्यांनी दिलेला अर्थ, संस्कृतमधून दिलेला अर्थ ते आपल्याला पहिल्यांदा सांगतात. तो असा आहे, अगदी थोडक्यात सांगते. लोकस्य उन्मार्ग प्रवृत्ती निवारणम हा अर्थ शंकराचार्यांनी दिलाय आणि तोच अर्थ पुन्हा तसाच, अगदी तो नाही, पण म्हणजे उन्मार्ग प्रवृत्ती जी आहे, चुकीचे सैरभैर, चुकीचं वागणारे जे लोक आहेत, त्यांची जी ती प्रवृत्ती आहे तिचं निवारण करणं म्हणजे लोकसंग्रह करणं, असं शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि लोकमान्यांनी सांगितलेला अर्थ, विशेषतः ती जी व्याख्या दिलेली आहे ती मला फार आवडते. संग्रहाचा अर्थ त्यांनी दिलाय, लोकसंग्रहामधल्या संग्रहाचा, आणि लोकचा अर्थ नंतर दिलाय. अज्ञानाने सैरावैरा होऊन वागत असलेल्या लोकांना शहाणे करून सुस्थितीत ठेवणे आणि आत्मोन्नतीच्या मार्गाला लावणे हा संग्रहाचा अर्थ आहे. सकल संत विचार मंच हेच काम करतोय खरं म्हणजे. शहाणे करून सुस्थितीत ठेवणे आणि आत्मोन्नतीच्या मार्गाला लावणे, लोकांना लावणे, असा संग्रहाचा अर्थ आहे, लोकसंग्रहाचा. पण लोक म्हणजे काय? तर भूलोक म्हणजे पृथ्वीलोक, देवलोक, सत्यलोक, पितृलोक या सगळ्या जगांचं कल्याण ज्या ज्या पद्धतीने होईल त्याला, किंवा जी काही स्थिती त्यातून निर्माण होईल त्या स्थितीला लोकसंग्रह असं नाव आहे, असं ते आपल्याला सांगतात. 12व्या प्रकरणापर्यंत आपण आलोय. त्या प्रकरणाचं शीर्षक आहे सिद्धावस्था आणि व्यवहार. यामध्ये ज्ञानावाचून कर्मे करू नये, म्हणजे पहा की कर्मयोग वेगळा आणि ज्ञानपूर्ण कर्मयोग वेगळा किंवा आध्यात्मिक कर्मयोग वेगळा, हे त्यांनी इथे सूचित केलं. ज्ञानावाचून कर्मे नकोत. यातून जगाला, म्हणजे जर तो ज्ञानी असेल आणि शिवाय कर्म करत करत राहील एखादी ज्ञानी व्यक्ती, तर त्यातून जगाला कित्ता घालून देणारा ज्ञानी पुरुष, असे अनेक ज्ञानी पुरुष निर्माण होवोत, व्हायला पाहिजेत, असं त्यांनी इथे सांगितले 12व्या प्रकरणामध्ये. आणि यामध्ये महत्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत, तर आत्मौपम्य बुद्धी असली पाहिजे, ती शुद्ध बुद्धी असली पाहिजे, ब्रह्मात्मैक्य ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, आणि सर्व मनुष्यांची बुद्धी, सर्व मनुष्यांची, लोकसंग्रह झाला, खरंच घडून आला, जरी ते स्वप्न असलं तरी जर ते घडून आलं तर काय होईल, सर्व मनुष्यांची बुद्धी साम्यावस्थेपर्यंत पोचली जाईल, पोचली पाहिजे, पोचायला पाहिजे, तर ती पोचली जाईल, आणि तेव्हा मानव जातीचे परमसाध्य कल्याण होईल, असे सांगून भाष्यकार इथे थांबतात. 13वं प्रकरण आहे ते भक्ती मार्गावर आहे. या प्रकरणात वासुदेव हा सर्वम, सर्वत्र विष्णुमय जग आहे असं समजतं, असं त्या भक्ताला समजतं. ती अनुभूती येते. ती अनुभूती जेव्हा येते तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, तुकारामांचे अनेक अभंग या भक्ती मार्ग नावाच्या 13व्या प्रकरणामध्ये लोकमान्यांनी दिलेले आहेत. त्यातला एक महत्वाचा अभंग, म्हणजे 2 ओळी मी त्यातल्या घेतल्यात गाथेतल्या, त्यांनी दिलेल्या. गोडपणे जैसा गुळ, तैसा देव झाला सकळ, आता भजो कोणे परी, देव सबाई अंतरी. देव आणि मी यांच्यामध्ये एकत्वाचा अनुभव तुकारामांना येतो, आणि असाच भक्तांना, सर्व भक्तांना, खऱ्या भक्तांना हाच अनुभव येतो. भक्ती मार्ग या प्रकरणाचा सारांश सांगताना ते म्हणतात, अध्यात्मशास्त्रात ज्याला ज्ञान कर्म समुच्चय पक्ष किंवा फलाशा त्याग म्हणतात, ब्रह्मार्पणपूर्वक कर्म म्हणतात, त्यालाच आता भक्ती मार्गामध्ये, म्हणजे इतका वेळ जे काही आपण अध्यात्म मार्गाने सांगितलं त्यालाच भक्ती मार्गात
समर्पणपूर्वक कर्म असे म्हणतात. म्हणजे कृष्णाला तरी अर्पण करा, नाहीतर ब्रह्माला तरी अर्पण करा आपलं कर्म. म्हणजे तुम्ही त्या गुंत्यात, म्हणजे कर्माच्या आधीच्या किंवा नंतरच्या आसक्तीमध्ये गुंतून पडणार नाही. वर्ण, आश्रम, ज्ञाती, स्त्री पुरुष असा भेदाभेद न करता उपनिषदातील ब्रह्मात्मैक्य ज्ञान गीतेमुळे आबालवृद्धांना प्राप्त झाले, ते या भक्तिमार्गामुळेच असं सांगून गीतेतल्या भक्तिमार्गाचे सामर्थ्य बाळ गंगाधर टिळक, आचार्य बाळ गंगाधर टिळक आपल्याला सांगतात. 14वे प्रकरण आहे ते गीता अध्याय संगतीवर आहे. त्यात ते शेवटी म्हणतात, गीता ग्रंथ हा संन्यास मार्गाचा नाही, निवृत्तीपर नाही, तर ज्ञानोत्तरही कर्मसन्यास करू नये असं सांगणारा आणि का करू नये याचं उत्तर देणारा हा गीता ग्रंथ आहे. जे ज्ञानाच्या आधीही आसक्तीविरहित कर्म करा आणि ज्ञानाच्या नंतर सुद्धा, ज्ञान म्हणजे जेव्हा ब्रह्मात्मैक्य ज्ञान होतं त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही कर्म संन्यास घ्यायचा नाही असं गीतेमध्ये सांगितलंय. असं अधिकारवाणीनं आपल्याला लोकमान्य टिळक सांगतात. 15वं प्रकरण आहे ते उपसंहार या नावाने. पुन्हा सर्व गीता रहस्याची थोडक्यात चर्चा करून त्यांनी पुढे म्हटलंय की भक्ती, ब्रह्मज्ञान आणि कर्तृत्व. भक्ती, ब्रह्मज्ञान म्हणजे नुसतं ज्ञान म्हटलं तरी समजेल. भक्ती, ज्ञान आणि कर्म म्हणजे कर्तृत्व यांची जोड घालून देणारा असा हा सम आणि तेजस्वी गीता धर्म आहे. म्हणजे हा गीता धर्म आहे मुळात. गीतेने काय सांगितलंय? गीतेने कोणतं कर्तव्य तुमचं आहे हे सांगितलंय, त्या कर्तव्याला गीता धर्म म्हणायचं. धर्म म्हणजे संप्रदाय नाही, गीता धर्म. आणि तसे गीता धर्माने परमेश्वराचं यजन पूजन करणारे सत्पुरुष पुन्हा निर्माण व्हावेत अशी प्रार्थना करून ते हे प्रकरण संपवतात. आणि शेवटी ऋग्वेद संहितेच्या शेवटी आलेला एक अतिशय महत्वाचा मंत्र त्यांनी आपल्याला दिलाय. तो खूप आजच्या काळात महत्वाचा आहे. ऋग्वेदातला आहे. आपली संस्कृती कशी होती, कशी त्यांना कसा समाज निर्माण करायचा होता हे सांगणारा हा ऋग्वेदातला मंत्र आहे. समानी व आकुतीः समाना हृदयानि वः समानमस्तु वो मनो यथा वहा सुसहाती. अर्थ आहे, तुमचा अभिप्राय एकसारखा असावा, तुमची अंतःकरणे एकसारखी असावीत, तुमचे मन एकसारखे असावे, जेणेकरून तुमच्यात संघशक्ती बळकट होईल, एकता शक्ती बळकट होईल. ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गीतारहस्य हा महाग्रंथ लिहिला. खरं म्हणजे हा विशाल महाग्रंथ आहे आणि महासागर देखील आहे. त्यातला आशय, विविध विचारधारा त्यांच्या त्या समजून घेण्यासाठी खरं म्हणजे मुळातूनच हा ग्रंथ वाचला पाहिजे. त्या विचारधारांचं दर्शन तुम्हाला सगळ्यांना एका तासात करून द्यायचं म्हणजे महासागराला एका शिंपल्यामध्ये मोतीबद्ध केल्यासारखं आहे. हे खरंच अवघड सत्कर्म, ते धाडस मी केलं. याशिवाय आणखी काही 5 व्याख्याने याच ग्रंथातील काही सिद्धांतांवर आणि अध्यात्म विचारावर देण्याची माझी माझं मानस आहे, माझी इच्छा आहे. तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्व काही गोड मानून घ्याल असा विश्वासही आहे. सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. आणि आता मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. ओम तत्सत.